ही घटना ही महाराष्ट्राच्या गृह विभागाची मुळातच पहिलेच जी लखतर वेशीवर टांगल्या गेली होती याची आता संपूर्ण दूर चिथू या सर्व प्रकरणाची होत आहे। महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याच विभागावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसल्याचं हे या निमित्ताने सिद्ध झालं। सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ या ब्रीदवाक्याने महाराष्ट्र पोलीस काम करायला पाहिजे। मात्र आता खलांचं रक्षण करत असताना सज्जनांना त्रास देण्याची एकंदरीत प्रवृत्ती महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आढळून येते आणि याला केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे। त्यांना या घटनेची लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी पूर्णवेळ गृहमंत्री नेमला पाहिजे। ते इतके बेशरम आहे की ते राजीनामा देण्याची मागणी करू नये, ते राजीनामा देणारच नाही। याही घटनेला आता तुम्ही नवेच नावाचा आविर्भाव आणतील, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं हात हलवत आणि मोठे मोठे शब्द वापरत ते या घटनेचा खुलासा करतील। मात्र याची संपूर्ण जबाबदारी जर तुम्ही धर्माला मानणारे आहात तर तुम्ही याची जबाबदारी घ्या। तुम्ही अधर्मी असाल तर या प्रकरणाची जबाबदारी तुम्ही ती झटकू शकता। मात्र ही काही पहिली घटना नाही। यापूर्वी जो स्वारगेट बस स्टँडवर झालेला जो बलात्कार होता त्यावेळेसही गृह विभागाचे मंत्री म्हणतात की ती महिलेने जर किंचाळली असती ओरडली असती तर बलात्कार झाला नसता। त्यानंतर रावेरमध्ये एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुलीला छेडखानी होते, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुठेतरी बसून आंदोलन करावं लागतं। एवढंच नाही तर कोयता गँग, खोक्या, अजून काय आका, ही जी शब्द आहेत ही शब्द महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांनी ही भेट दिलेली आहे आणि अशी शब्द ही पुरोगामी महाराष्ट्राला भेट देणाऱ्या गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांनी खरोखर आता प्रायश्चित्त म्हणून राजीनामा दिला पाहिजे। एवढंच या घटनेच्या निमित्ताने मी सांगू शकतो।